नमस्कार, अभिरस किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण सुरमई फिश फ्राय करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी सुरमई इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तांदळाचं पीठ, मीठ, धना पावडर, गरम मसाला, हळद, लाल तिखट। आपण फिश मॅरिनेट करून घेऊया। हळद, लाल तिखट, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे, गरम मसाला, धना पावडर, मीठ, हे सर्व मिक्स करून घेऊया। मसाला लावून झालेला आहे। 10 मिनिटांसाठी असंच आपण झाकून ठेवूया। मच्छीचा मसाला तयार करून घेऊया। हळद, लाल तिखट, मीठ आणि तांदळाचं पीठ। तिखट तुमच्या आवडीप्रमाणे। मगाशी पण आपण मच्छीला तिखट, मीठ आणि हळद लावली होती। हे सगळं मिक्स करून घेऊया। मसाला मिक्स करून झालेला आहे। आपण मच्छीला मसाला लावून घेऊया। असंच आपण सर्व मच्छीला मसाला लावून घेऊया। सर्व मच्छीला मसाला लावून झालेला आहे। आपण फ्राय करून घेऊया। वर तवा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकलेले आहे। आपण मच्छी फ्राय करून घेऊया। फिश पलटी करून घेऊया। सर्व फिश पलटी करून झालेली आहे। परत एकदा आपण फिश पलटी करून घेऊया। सर्व फिश पलटी करून झालेली आहे। दोन्ही साइडने आपली फिश फ्राय झालेली आहे। अशा पद्धतीने सुरमई फिश फ्राय झालेली आहे। अशा पद्धतीने सुरमई फिश फ्राय झालेली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचनला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन क्लिक करा।